थांबले पण नाही माझ्यासाठी. कुंकू जरा मोठा लाव ना तिला. एवढ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या म्हटल्यावर कुंकू नको का मोठा? दे मी ओवाळते दे. अरे शोध ना जरा, मेहनत कर ना अंगठी शोधायला. बघ बघ कसं तिला देतोय बघ, दिसतंय आम्हाला, कळतंय सगळ्यांना. झालं, सापडली तिला. आता काय ती राज करणार आयुष्यभर तुझ्यावरती, म्हणून सांगत होती शोध शोध. ते नारळ होतं ना तुझ्या बॅगेमध्ये, ते पाहिजे होतं. याच्यासाठी करवली गरजेची असते. मी बोललेली काकूंना पाठवा ना तिच्या छोट्या बहिणीला. त्या बोलतात एक्झाम आहे. एक्झामला उद्या सोडलं असतं ना कोणीतरी, गेली असती सकाळी. 15-20 मिनिटं आराम कर, थकली असशील ना. लगेच ते गोडाचं बनवायचं, तो कार्यक्रम पण करून टाकू. हा उद्याच करायचा असतो, पण आमच्या यांना सुट्टी नाही ना, मला पण जायचंय. मम्मीकडून एवढी धावपळ होणार नाही, म्हणून आजच करून टाकू. काहीतरी सोपंच बनव. एक काम कर, गुलाबजाम बनवून टाक. झाली तू रेडी ना? दागिने कुठे आहेत? दागिने घाल ना, जेवढे असतील तेवढे सगळे दागिने घाल. हे देऊ का? हे नको, माझी सासू पण आहे ना. एक काम कर, जेवढे असतील ना तेवढे सगळे दागिने घाल. नातेवाईक येतील, ते आधी तेच बघणार. बघा तिचा उखाणा केवढूसा, त्याचा उखाणा केवढा मोठा, एवढा माझा राजाबिंडा गोंडा सोंडा भाऊ आणि एवढूसा उखाणा घेते ग तू. एफर्ट असतात ना हेच. कोण केवढा मोठा उखाणा घेतं तेच एफर्ट असतात. तू काय बोलू नको मम्मी. एवढी सगळ्यांसमोर त्याने तिची गालावर पप्पी घेतली. ती पण काय बोलत नाही, ब्लशिंग करते तिकडे. मी काय बोलणार नाही. मी बोलली तर परत बोलायला येते आणि भांडण लावून जाते. हो माहितीये तुझं लग्न झालंय, एकच दिवस झालाय तुझ्या लग्नाला अजून. जरा माझ्या सासरच्या मंडळींना विचारलं की नाही, जेवले का बाबा तुम्ही, व्यवस्थित आहे का सगळं काय? नुसता तिचा पदर धरून इकडे तिकडे, लिपस्टिक इकडे झाली, हे तिकडे झालं. अगं होत राहतं, एवढे पाहुणे येतात, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कोणी आपल्याला सॉरी बोलायला येणार नाही. फक्त मी काय बोलते ना ते तू सिरियसली ऐकत जा. हां, कारण आता हेच तुझं घर आहे आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी असं समज.